Over to you, commentary box. बघा एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. नेक्स्ट मॅच सोनारपाडा विरोधात उमरोली, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आल्याची नोंद करा. सोनारपाडा विरोधात उमरोली आणि त्यानंतर नागाव विरोधात संघ खेळणार. या मैदानावरती एक ताकदीचा संघ जरूर खेळताना दिसेल. आज चांगल्या लढती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सोनारपाडा विरोधात दिवा माफी असावी, अमोलजी बोईर साहेबांचं प्रॉपर लक्ष आहे, त्यामुळे विनंती आहे. सोनारपाडा विरोधात दिवा आणि नागाव विरोधात उमरोली आणि चौथी मॅच कोपरी विरोधात बेहले. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. भाईजान कुलगाव आणि आई गावदेवी आपटी या दोन टीम मध्ये लढत चालू झाली आहे. बॅटिंगसाठी आपण पाहतो टीम कुलगाव सध्या खेळते आहे. हो, भाईजानसाठी टाकण्यात आलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी आपण पाहतो पंच सांगतात लाईन बाहेर आहे. अंपायरने बाईट बॉल आणि आता इथे मिळेल एक्स्ट्रा एक रन. पहिल्या बॉलवरती सिंगल झाली आहे आणि त्यानंतर 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असेल. काउंटडाऊन बरोबर आमचं चालू आहे. ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतील आणि आता जर 1 मिनिट 21 सेकंद जर एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल, लक्षात असू द्या. हो, आणखीन एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्याच दिशेने हा चेंडू होता. सलग आपण पाहतो दिशेपासून भरकटत गोलंदाज मनीष. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि आता सलग लागोपाठचे 2 चेंडू खराब फेकलेत गोलंदाज मनीषने. पहिल्या बॉलवरती सिंगल आले अरमान, जो मागच्या मॅचचा हिरो होता. आणि आता संघाचे पुरस्कारते भाईजान. डॉट बॉल आलाय. चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. ऍक्शन रिप्ले तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. फ्लाय झाला, टेक ऑफ झाला, चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बिसावला. तोपर्यंत डॉट बॉल गुड लेंथ वरून षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. हो, आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सलग लागोपाठचे 2 चेंडू या अगोदर वाईट टाकण्यात आले. त्यानंतर लगेचच अगदी आपण पाहिलं तर स्पॉटकडे पाहत राहिले भाईजान. टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. तोपर्यंत सलग लागोपाठचे 2 चेंडू सुद्धा डॉट टाकलेत गोलंदाजाने. लगेचच कमबॅक पाहायला मिळालंय. आपटी संघाचा खेळ कालच्या रात्रीमध्ये चांगला पाहायला मिळाला होता, ज्याने मात्र पंकज इनगाव या संघाला बीट केला. इथे सेकंडचा कॉल, अगदी आपण पाहतो पहिल्या धावेचा कॉल होता, माफ करा. आणि आता फलंदाज झाला बाद. व्हाईट बॉल वरती बरेल विकेट. पहिला धक्का टीम भाईजान कुलगाव संघाला. ठसन क्रिकेट 2 प्रतिस्पर्धी वेगवेगळ्या बेल्ट मधून जेव्हा संघ असतात तेव्हा तुम्हाला चुरस पाहायला मिळते. कदाचित गोलंदाजाने किती वेगाने चेंडू गॅदर केला आणि अगदी यष्टांवरती लावण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे त्याच्या वतीनं. जबरदस्त. आणि आता संघाची धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतो 1-4. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. चेंडू बाटचा संपर्क नाही आहे. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळाला, स्क्वेअर चेंडू. आणि आता एक्स्ट्रा धाव मिळते. पण पुरती कॉल हा देण्यात आलाय, कारण चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी त्याला मिळते. आणि अगदी आपण पाहतो सातत्याने तसाच चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज मनीष करतायत. पहिले षटक चालू आहे. 4 षटकांची मॅच सेकंड राऊंड मधून आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बदलापूरचे स्थानिक संघ नाही आहेत. एका बाजूला एक बदलापूरचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला कल्याण
ग्रामीणचा संघ खेळतोय. वेगळा हाफ मधून ज्या मॅचेस होत्या प्रत्येक डेली आपण पाहतो एक एक मॅच जेव्हा खेळवली तेव्हा ज्यामधून जे विजेता संघ आहेत प्रत्येक दिवसातील त्यांच्या मॅचेस आपण आता सध्या तरी कव्हर करतो. सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना आहे जो वेगळा हाफ आहे. शेवटचा हो ज्या ठिकाणी आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता इथे शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाज बडीचा षटक क्रमांक पहिलं ज्या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेल्या धावसंख्या दाबलकामध्ये आपण पाहतोय भरपूर धावा एक्स्ट्रा जरी आल्या तरी सुद्धा धावसंख्या दाबलकामध्ये 5 आपण पाहतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या ठिकाणी थोडासा बात सुंदर बैलाच्या ठिकाणी आगमन होणार आहे. खऱ्या अर्थाने याच गावचा तो नंदी आहे केतन भोईर त्याचे बालक आहेत आणि आता त्याची रॉयल एंट्री या ठिकाणी होते. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय डीजे मास्टर तुम्ही सुद्धा रेडी राहा कारण आता या ठिकाणी नंदीचं आगमन होतंय. सध्या तरी भरपूर क्रेज आहे बैलगाडा शर्यतीचा आणि नाद एकच बैलगाडा शर्यत ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. या आपण डीजे प्ले करू. क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थाने अनेक जे बैल असतील अनेक नंदी असतील ज्यांनी प्रत्येकाच्या गावाला एक वेगळी ओळख दिलेली आहे आणि आज याही गावामधून आपण पाहतोय सुंदर बैलाचं नाव सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे असे आमचे केतन भोईर हे मात्र त्याचे बालक आहेत आणि आता फलंदाजाला बाद एस इट इज OUT क्लीन बोल्ड. धक्का दुसरा लागला परंतु आपण जी चर्चा करत होतो सुंदर या नंदीची कारण आजच गुलालाचा मानकरी झालेला आहे. आजच त्याने गुलाल घेतलेला आहे. अगदी आपण पाहतो बिंजोरचा बादशाह बडून सुंदरकडे पाहिला जाता. खऱ्या अर्थाने आपण पाहतो डगआउट मध्ये एक्स्ट्रा प्लेअर कोणी नको. कुळगाव टीम भाईजान विनंती आहे एक्स्ट्रा प्लेअर कोणी नको डगआउट मध्ये. जर एक्स्ट्रा असतील तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात असू द्या या आयोजकांची सूचना आहे. फक्त 9 खेळाडू डगआउट मध्ये बसणार आहेत कारण तुमचे 2 खेळाडू ऑलरेडी आतमध्ये खेळत आहेत. 5 वरती दुसरा धक्का लागलेला आहे. खेळाचं पहिलं सत्र आहे. कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. ज्या भाईजान 11 कुळगाव संघाने नुकताच ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघाला बीट केलंय तो संघ समोर आहे. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑफला चाललाय क्षेत्ररक्षक जणू का हाताला चटका लागून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला बीट करत बॉल सीमा पार षटकार. बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर तिसरे पंच अर्थात डान्सिंग अंपायर आहेत. कदाचित आपण पाहतो थोडेसे ते चार्जअप होतात. इलेक्ट्रिक स्कूटी प्रमाणे त्यांना सुद्धा चार्ज करावे लागते आणि चार्ज झाल्यानंतर तुम्ही फक्त एक सेल्फ मारा. विष्णू शिंदे सर आपोआप स्टार्ट होतील. यावेळेस ऑन साईडला बॉल चाललाय डीप मध्ये आणि आता फक्त एक सिंगल धाव मिळणार आहे.
षटकार म्हटलं तर कुळगाव संघाला संजीवनी देणार होतं या सत्रामध्ये नितांत गरज होती. अगदी आपण पाहतोय सुस्वागतम 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 बदलापूरचे आणखीन एक नामांकित उद्योजक आदरणीय शिवाजी शेठ कथोरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि भारतीय जनता पार्टीचे एरंजड गावचे वॉर्ड अध्यक्ष आमचे महेशजी चिंतामण राणे आपले मनपूर्वक स्वागत आहे. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्ही स्पर्धा पाहत आहेत. जयनमान क्रिकेट संघ ढोके गाव आयोजित क्रिकेटचा रणसंग्राम आमदार चषक 2025. 12 धावा 12 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. 4 षटकांची मॅच आई गावदेवी आपटी संघाने टॉस जिंकल्यानंतर लगेचच त्यांच्या वतीने निर्णय घेण्यात आला की आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू आणि आता खऱ्या अर्थाने हा निर्णय आणि त्या निर्णयावरती त्यांनी खरं उतरताना त्यांना पाहायला मिळतात. हो यावेळेस कोलबा टप्पाचा बॉल फुलरलीचा होता. संपर्क व्यवस्थित नाहीये तरी सुद्धा चेंडू गरंगळत अगदी आपण पाहिलं तर किती प्रचंड वेग होता चेंडूवरती. हे अगदी चेंडू डीप वरती गेल्यावरती समजलं असेल प्रत्येकाला कारण अगदी आपण पाहतो चेंडू गरंगळत डीप मध्ये चाललाय परंतु इथे धावा 2 घेतल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या डबलकावरती 14 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील स्टील 1 टू गो. ऑफिशियल लंपास दत्ता कडावसर स्क्वेअरलेगचे पंच योगीराज बाराज बुटेरे आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत नाव सांगायची गरज नाहीये. हो आणखीन एक चांगला बॉल प्ले अँड मिस ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि आता डॉट बॉल. संघाची धावत संख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये 2 बाद 14 धावा या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बायच्या निलवण कुळगाव. चला आपटी संघाला विनंती राहील की आपण लवकरात लवकर सामना स्पीडअप करायचा आहे. ऑलरेडी 10 मिनिटापेक्षा जास्त सेकंद तुम्ही घेतलेले आहेत. 2 षटकांसाठी तुम्हाला 4 मिनिटांमध्ये हे षटक हाताळायचं आहे लक्षात असू द्या कारण आता इथून कठोर कारवाई आयोजकांच्या वतीने केली जाईल. कोणत्याही संघाचा या ठिकाणी आपण पाहिलं तर कोणत्याही संघासाठी पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतो मुभा देण्यात येणार नाहीये लक्षात असू द्या. वारंवार सूचना करतात आणि आता आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. 4 मिनिटांमध्ये षटक हाताळायचंय हे लक्षात असू द्या. टीम गावदेवी आपटी आपलं काउंटडाऊन चालू आहे. जर कदाचित याच्यापेक्षाही जास्त वेळ तुम्ही घेतला तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पेनल्टीच्या स्वरूपात फक्त एक खेळाडू जो आउटफील्ड मध्ये तो तुम्हाला इनफील्ड मध्ये घ्यावा लागणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण जाऊ. लक्षात असू द्या काही ड्रिंक्स ब्रेकचा जो वेळ असतो तो आम्ही पॉज करतो. ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने. शतरक्षक आपण पाहतोय एक चांगला अनोखा अंदाज पाहायला मिळाला. फलंदाज झाला बाद. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज तन्वीर बॅक टू द पॅव्हलियन. विनंती राहील कारण दोन्ही संघांसाठी या महत्वाच्या सूचना काउंटडाऊन चालू असं लक्षात असू द्या की तुम्हाला असं वाटत असेल की या ड्रिंक्स ब्रेकचा वेळ सुद्धा काउंट केला जातो किंवा एखादा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो वेळ घेतो येण्यासाठी तो टाइम सुद्धा आम्ही पॉज करतो कारण तुमच्या दोन्ही संघाचे 12 पण आमच्याकडे लक्षात असू द्या. या ठिकाणी कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. आणखी एक विकेटचं पतन आणि आता 14 वरती आपण पाहतोय फलंदाज झाला बाद. आरबाज back to the pavilion.
संघाने जबळ 60 पेक्षा जास्त धावा नोंदवल्या होत्या आणि आता विकेट अटॅक संपादित केली आहे गोलंदाज संदेशने. फलंदाज झाला बाद. आणखीन एक विकेटचं पतन. पाहिलं तर आता काय पडझड पाहायला मिळते. जणू काही वाऱ्याची झुळूक यावी आणि पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो ना तसा संघाचा डाव कोसळत चाललेला आहे. 14 धावत संख्येवरती आपण जर पाहिले तर या ठिकाणी 5 विकेट्स गमावलेत. गोलंदाज संदेश 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स या षटकातील. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग सेट करण्यासाठी विनंती आहे. ऑलरेडी सक्त ताकीद आहे कारण तुम्हाला 4 षटकामध्ये हे षटक फेकायचं होतं. लक्षात असू द्या. टीम गावदेवी आपटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आहात. हो यावेळेस आपण पाहतोय फलंदाज झाला बाद. आणखीन एक विकेटचं पतन कॉट बिहाइंडच्या रूपानं. सलग आपण पाहतोय 4 फलंदाजांना बाद केलेत. गोलंदाज संदेशने चांगली गोलंदाजी करतायत. आणखीन एक धक्का. आपण पाहतो बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीच्या वतीने ही स्पर्धा आमदार चषक आपण पाहतो. परंतु आणखीन एक आमदार चषक 2025 पर्व आपल्या भेटीला येणार आहे बदलापूर नगरीमध्ये. अगदी आपण पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये 28 एप्रिल ते 2 मे या कालावधी 4 मे ते 8 मे या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. 1 लाख रुपये त्या स्पर्धेचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाचं 50, तृतीय चतुर्थ आणि पंचम 25,000 रुपये असणार आहे. आणि त्याही स्पर्धेमध्ये 40 ग्रामीण संघांना सहभाग दिला जाईल. प्रवेश फी असणार आहे 15,000 रुपये. खास विशेष आकर्षण प्रत्येक संघाला त्या स्पर्धेमध्ये टी शर्ट सुद्धा देण्यात येणार आहेत. आणि बालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक आहे. आणि या स्पर्धेचं ठिकाण असणार आहे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांचे क्रीडांगण आहे. जर 40 संघांना या ठिकाणी समावेश द्यायचा आहे तर मात्र जर आपल्याला खेळायचं असेल तर तुम्ही तेजस राऊत, ऋतिक भुईर, संदेश राऊत, दर्शन तोरवे आणि संकेत मेंगळ यांच्याशी तुम्ही थेट संपर्क करू शकता. शेवटचा बॉल आणि आता तो राहिलाय. या ठिकाणी अंपायर सिग्नल लो बॉल चा कॉल देण्यात आलेला आहे. एकदा आपण पाहतोय थोडंसं मॅच मध्ये कॉन्सन्ट्रेट करू. फुल टॉस बॉल बीमर होता आणि हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे बळाले एकच धाव. 1+1 अशा बळीतील 2 धावा. बाय 1 गेट 1 फ्री. शेवटचा बॉल फ्रीचा. उघडा डोळे पहा नीट कारण आता या बॉलवरती असणार फ्रीट. शेवटचा बॉल 17 धावा फलकावरती. बाय बॉल चा कॉल या ठिकाणी पंच करतायत. एकदा आपण पाहतो आता या षटकाचा जो वेळ होता मला असं वाटतं की अतिरिक्त 2 चेंडू टाकल्यानंतर जास्तीचा वेळ टीम गावदेवी आपटी संघाने ऑलरेडी खर्च केलेला आहे. शेवटचा बॉल असणार आहे. पंचांना सुद्धा विनंती राहील शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. डॉट बॉल आणि आता इथे शेवट गुड केलाय गोलंदाज संदेशने. आणि आता इथे आपण जर पाहिलं तर धावत संख्या धाबलकावत या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 18 धावा. एक खेळाडू आतमध्ये घ्यायचं लक्षात असू द्या. टोटल 17 मिनिटं झालेली आहेत. शेवटचं अंतिम षटक कडे आता अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतात कुमार. सामना स्पीडअप करायचा पंचांना विनंती राहील कारण आता एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे.
कारण 3 षटकासाठी 15 मिनिटांचा जो अवधी होता त्याही पेक्षा 2 मिनिटं एक्स्ट्रा आहेत. शेवटचा षटक कुमार या गोलंदाजाच्या दाबावरती त्याला पाचारण करण्यात आलं आणि आता स्ट्रायकिंगला फलंदाज आरबासी. हो या ठिकाणी वाईड वार्कर करण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त चेंडू टाकला. वेगवान चेंडू होता आणि आता पूर्णपणे डॉमिनेट केलंय ते फलंदाज अरबाजला. ताबत संख्या धावफलकावरती स्थिर आहे. फक्त आणि फक्त केवळ 18 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना ऑल साइडला अरबा बॅटने प्रहार तर केलाय. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील पूर्णपणे 6 आणि हा आलाय महत्वाचा सिक्सर. चेतन शिसवे यांच्याकडून संदेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते पारितोषिक आम्ही त्यांच्या 12th मानकडे जमा करतोय. कारण अगदी आपण पाहिलं तर अगोदरच 2 दिवसापूर्वी एक स्पर्धा झाली स्वर्गीय कबीर स्मृती चषक. भरपूर पारितोषिकांची खैरात कॉमेडी बॉक्समध्ये प्रत्येकाने लावलेली जी पारितोषिकं होती आणि जेव्हा शेवटचा सामना संपल्यानंतर अगदी आपण पाहतो स्कोररला कोणत्या कॉमेंटेटरला सुद्धा माहिती नाही परंतु ते पैसे त्या टेबलवरून गायब झाले होते. म्हणून एक्झॅक्टली आम्ही हे 12th मॅनच्या हातात दिलेले आहे हे स्पष्ट या ठिकाणी त्याही संघाला सांगितलेलं आहे. कारण हे पारितोषिक तुम्ही जेव्हा लावता स्वतःच्या जबाबदारीने या ठिकाणी आपण त्या खेळाडूच्या हातामध्ये सुपूर्द केलं तर बरं होतील. 25 धावा धावफलकावरती आहेत. त्याने आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक. ऑन साइडला पण पाहतो खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालला या ठिकाणी मिस्टार्निंग स्ट्रोक. कदाचित वाईड इज लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा धावत पळत झेल टिपलेला आहे. फलंदाज झाला बाद आणि धक्का आणखीन एक लागेल. 7वा टीम भाईजान कुळगाव संघाला सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी खऱ्या अर्थाने बदलापूरच्या नामांकित युवा उद्योजक आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय संदेशजी अर्थातच बाळाशेठ राऊत साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ज्यांच्या वतीने आपण पाहिले तर स्वर्गीय मोहनशेठ राऊत स्मृती चषक आणि स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहिली. तब्बल 2 लाख रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आयोजक बाळाशेठ राऊत यांचं आगमन झालंय. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळताय 4. आलेला महत्वपूर्ण चौकार. थँक्यू डीजे गणेश. आम्ही तुम्हाला थोडंसं तुमचा वेळ घेतो कारण आता 2 नवीन संघांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. दिवा संघाचे संघनायक आणि सोनारपाडा संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण रिपोर्ट करा. चला टीम दिवा आणि सोनारपाडा. शेवटचा बॉल या इनिंगचा 29 जावेद आलेत. हो यावेळेस ऑन साइडला वॉट स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. शेवटच्या 2 बॉलवरती जावेदने तर कमालच केली आहे. अगोदर नजाकत आणि त्यानंतर दाखवली टीम आपटी संघाला आपली ताकद. बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. बॉल टाकण्याच्या अगोदर कोणतरी डगआउट मधून जरूर बोलला होता की हा शेवटच्या बॉलवरती षटकार जाईल आणि ते चित्र पाहायला मिळालं. जावेदने
षटकार या ठिकाणी दाखवलेले आहेत. 36 धावसंख्येचं लक्ष्य 35 खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनलेले आहेत आणि आता बनवायचे 36 धावा. द्वितीय सत्राला जेव्हा सुरुवात होईल हे आपण कॉमेंट बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया कल्याण डोंबिवलीचा एक जबरदस्त मलंगरचा आवाज, अर्थातच आमचे जवळचे मित्र भागीजी म्हात्रे यांना धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय आमीन शेख यांनी ते प्रेडिक्ट केलं होतं की शेवटच्या बॉलवरती जावेद 6 मारतील आणि त्यांनी ते करून सुद्धा दाखवलेलं आहे. चला फक्त 11 अर्थातच 9 खेळाडू डगआउट मध्ये बसणार आहेत आणि सगळ्यांना विनंती राहील की आपण ज्या चेअर्स आहेत त्याच्यावरतीच बसायचं अशा सूचना आयोजकांच्या वतीने आलेल्या आहेत. 2 खेळाडू तुमचे प्लेयर्स आतमध्ये असतील, 9 खेळाडू हे डगआउट मध्ये बसतील. थँक्यू सो मच मॅडी सर. आमदार चषक 2025 मध्ये तुम्ही आहात. आजची शेवटची रात्र, जी रात्र कोणाच्या नावावरती राहील, कोणाच्या सुवर्ण स्वप्न या ठिकाणी पूर्ण होतील, कोणाचे स्वप्न तुटतील. 5 पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 संघ क्वालिफाय होताना तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्या दिवसामध्ये जांभिवली संघ, दुसऱ्या दिवसामध्ये परफॉर्म चांगला राहिला, तोही मलंगड बेल्ट मधला संघ तुम्हाला पाहायला मिळाला. या लढतीमध्ये पुढे जात असताना जय भोले नेवाली आणि कालच्या दिवसामध्ये खरं तर कासगाव संघ हा टेबल टॉप करून टॉप 5 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसामध्ये तुम्हाला 2 संघ पाहायला मिळतील. सर्वांचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती बसलेले आमचे विराजमान पाहुणे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू की तुमचा वेळात वेळ या स्पर्धेला तुम्ही दिला. तुमचं सहर्ष स्वागत. आणि ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ऑनलाईन ही व्ह्यूअर्सची संख्या भरपूर जास्त प्रमाणात तुम्हाला आज पाहायला मिळते, कारण आज सुपर संडे आहे. सर्वांना वेळ मिळाला तर कोणी क्रिकेटपासून दूर जात नाही. जसा वेळ मिळतो तसा क्रिकेटशी जो संलग्न होतो, जो मग्न होतो क्रिकेट पाहत असताना, त्या व्ह्यूअर्सची संख्या सुद्धा ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे राहिली आहे. परंतु आता इथनं या मॅचला आपण सुरुवात करूयात. आई गावदेवी आपटी आणि त्यांच्या विरोधात भाईजान कुळगाव. प्रथमतः बॅटिंग करत असताना 35 आणि 36 धावसंख्येचं लक्ष्य. बॉल तयार. पहिलाच बॉल 36 धावसंख्येच्या चेसला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल डॉट. पहिलाच बॉल खूप सुंदर होता. तन्वीरचं हे पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. संकेत आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू संकेतने फेस केला. शुभ संकेत त्याला द्यायचा होता, परंतु त्याला वेगावरती प्रत्युत्तर देता आलं नाही. तन्वीरच्या पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल फेकत असताना फेस करत असताना संकेत. राऊंड द विकेट, बॅट फिरली, हवेमध्ये बॉल, फिल्डर आहेत त्या ठिकाणी डाऊन दी बॉल प्रयत्न करतात आणि एफर्ट्स खूप सुंदर होते. एफर्ट्स लाजवाब. 100% जरूर त्याच्या एफर्ट्सला आपण देऊ, परंतु अखेरकार बॉल त्याला वेधून बॉल लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय नुकताच. राऊंड द विकेट. आता मिस्टामिंग स्ट्रोक. तन्वीरचा पलटवार होईल का? वार झाला असता पलटवार, परंतु आता इथनं कॅच झाली ड्रॉप आणि तिथनं मिळतंय जीवनदान संकेतला. लगेचच त्यांनी खेळपट्टीला खरं तर जी खेळपट्टी आहे, ज्या खेळपट्टीने आतापर्यंत संकेत या नाव टिकून ठेवलंय, गावदेवी आपटीच्या माध्यमातून आतापर्यंत जो नाव संकेतचा राहिला त्या खेळपट्टीकडे बघत असताना बॅटला त्यांनी चुंबन घेतलं, कारण त्याची विकेट नुकतीच सारली आहे. संकेतची विकेट नुकतीच सेव्ह झाली आहे. कॉकटेल ग्रुप आपटी यांच्याकडनं संकेतच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. कुणाल ऑन अ स्ट्राईक. कुणालसाठी हा बॉल बॉटमहँडचा सुंदर वापर, बचाव केला. ऑफसमचा हलकासा बाहेर चेंडू होता. जो टर्न झाला त्या टर्नला सेफरित्या हँडल करत असताना फक्त बॉटमहँडच्या माध्यमातून पुश केला. इथनं दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा झाल्यात कंप्लीट.
दिवसा चोरी होते तुम्ही ऐकलं असेल, परंतु ही धावसंख्येची चोरी करत असताना हे दोन्ही खेळाडू या चपला हव्या असतात. इथेच तुम्हाला सगळं काय करावं लागतं, कारण क्रीडांगणामध्ये जेव्हा तुम्ही आतमध्ये जाताना तेव्हा तुम्हाला एक एक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचंच असतं आणि ते लक्ष दिलं दोन्ही खेळाडूंनी. संकेत आणि कुणालने 2 धावा पूर्ण केल्या. चपलाईनं एक सिंगल झाली होती कंप्लीट, परंतु चोरटी धाव कंप्लीट करत असताना टीमच्या टोटलमध्ये ती धावसंख्या 8 धावसंख्या होतात 9. राऊंड द विकेट, फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विच हिटचा प्रयत्न, सुंदर बॉल चाललाय अगदी बॉन्डलाईनच्या लगत आणि बॉन्डलाईनच्या बाहेर सुद्धा. या बॉलवरती रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं आणि त्या अस्त्रामध्ये सक्सेसफुल होत असताना कुणालचा हा चौकार. नेक्स्ट मॅच सोनारपाडा विरोधात दिबा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कल्याण आणि डोंबिवली ग्रामीणचे दोन्ही संघ खेळताना दिसतील. एका बाजूला नित्य 11 सोनारपाडा तर दुसऱ्या बाजूला दिबा हा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. चला दोन टीमची कॅप्टन आपल्याला विनंती, आपण टॉससाठी लवकरात लवकर या. येस बागेश सर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रिव्हर्सच्या माध्यमातून जो तुम्ही चौकार पाहिला त्या चौकाराने धावफलक वाढलं होतं, परंतु एक असा बॉल आला ज्या बॉलवरती प्रत्युत्तर नव्हतं कुणाल जवळ आणि त्या ठिकाणी सिंगली पाहायला मिळाली. रुपेश शिसवे यांच्याकडून संख्येसाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 आणि कॉकटेल ग्रुप आपटी यांच्याकडून 500. 14 धावा झालेल्या आहेत. 14 टीमच्या टोटलमध्ये धावा झालेल्या आहेत 14. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. क्रिकेटचे रणधुरंदर तुम्हाला पाहायला मिळतील. कल्याण टेनिस बॉल क्रिकेटमधला कारनामा ज्याने केला, खरं तर बोल्ड हॅट्रिक ज्यांनी कंप्लीट केली तो सूरज चौथे इन ॲक्शनमध्ये, आणि त्यांच्या अपोजिट असेल योगेश पाटील, अमर ठाकूर. हे बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. बघा एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रेक्षक राजा तुम्ही या स्पर्धेचा घटक आहात, परंतु जे कॅश प्राइज तुम्ही अनाऊन्स करताय ते कॅश प्राइज तुम्ही जर जमा केलं तर बरं होईल, कारण आयोजन कमिटीची देखील सूचना येते. स्पर्धा मोठी आहे मित्रांनो, त्यामुळे वारंवार पारितोषिक अनाऊन्स होणार नाही, फक्त एकदाच अनाऊन्स होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. फटका दर्जेदार परंतु फसलाय डीप मध्ये लॉंग ऑफ ट्रॅप रचलं होतं. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. अरबाजच्या खात्यामध्ये विकेट. कुणाल बाद. अजून एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. बघा सोनारपाडा टीमची कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती टीम दिबा 2 ओव्हर संपायच्या आतमध्ये आपला कॅप्टन येणं बंधनकारक आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. अन्यथा आयोजन कमिटी आपल्यावरती कारवाई करेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. या स्पर्धेच्या नियमावल्यात स्ट्रिक्ट आहेत, त्याच्यामुळे स्ट्रिक्ट वॉर्निंग जेव्हा तुम्हाला फर्स्ट मिळते तेव्हा तिची अंमलबजावणी करा. जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला पेनल्टी मिळेल, कारण आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची हाईघाई केली जाणार नाही. मॅनेजमेंट कमिटीची ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नुकतीच विकेट आली आहे. कुणाल मैदानाच्या बाहेर गेलाय. आता नॅट नंबर 3 वरती आलाय. आक्रमकतेचा फलंदाज कौशल. बॅकफुटला गेला. स्ट्रोकसाठी जागा बनवली आहे. ऑन साइडला आधी डीप लॉंग ऑफ भेदण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफने परफेक्टली कॅच पकडली गेली. आता ही सेकंड मिस्टेक या ठिकाणी होत असताना लॉंग ऑनला कॅच सुटली. त्याचं रिझल्ट अपोजिट मिळत असताना टीम भाईजान कुळगावच्या विरोधात आपटीचा प्रहार. षटकार. अब्बासनी त्याचं काम पूर्ण केलं होतं, परंतु फिल्डरची चुकी कशा पद्धतीने झाली ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा. बॉर्डर लाईन लगत अगदी तो उभा होता. पावलांना थोडीशी फ्लाईट दिली, बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु दोन्ही हाताच्या गॅपमधून बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला आणि षटकाराने टीमची धावसंख्या 20 या आकडावरती. अजूनही 16ची गरज. टप्पा पडला. बॅक ऑफ द हँडने बॉल टाकण्यात आला. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जो वेगाने बॉल गेला ना, त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल की या गोलंदाजाकडे वेग किती आहे. जेव्हा उंच पुरा गोलंदाज असतो ना, तेव्हा त्याच्या खरं तर बॉलिंग ॲक्शनवरती ॲज अ फास्टर बॉलर तुम्हाला ओळखायचं असेल ना, तर त्याचा लेन बॉल तुम्ही प्रॉपरली ओळखू शकता. तेच केलं. ओव्हर द विकेट. आता टर्न केलाय. अपील सुद्धा झाली आहे कॉट बिहाइंडसाठी, परंतु पंचांची या ठिकाणी सहमती नाहीये. अंपायर सांगत असताना की इट्स डॉट बॉल. लागोपाठचा दुसरा. कौशलच्या पहिल्याच बॉलवरती जरूर ती कॅच जर संपादित झाली असती ना,
तर कौशलला तो षटकार मिळालाच नसता. अरबाजला सफलता दुसरी मिळाली असती, परंतु फिल्डरची चुकी झाली, तिथनं षटकार आला आणि आता इक्वेशन 14 मध्ये अजूनही 16 बनवायचे आहेत. बॉटमॅनचा वापर, सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट टेम्परामेंट या ठिकाणी यूज करत असताना दुसरीच अटेम्प्ट आणि दुसरी कंप्लीट. मागे बॅकअपही नाही, कदाचित 3 धावा होतील आणि अॅक्युरेटली 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. काय गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे. आय कॉन्टॅक्ट आता चांगला होता फिल्डरशी. ही दुसरी मिस्टेक. षटकार 2 आले मिस्टेकने, त्याच्यानंतर अजून एक एक्स्ट्रा धाव ही मिस्टेकनेच आली. कारण जेव्हा जेव्हा मिस्टेक होते ना तेव्हा तेव्हा खरं तर आपटी संघ त्या मिस्टेकचा फायदा उचलायचा असेल तो फायदा उचलतोय. कारण याच्या अगोदर सुद्धा अशी सिच्युएशन होती जिथे 1 धाव कंप्लीट झाली होती, तिथे 2 धावा लगेचच बनवल्या गेला, तिथे फिल्डर उशिरा पोहोचला गेला आणि आताही तेच झालं. ह्या बॉलवरती मिळतात धावा 3 आणि आता इक्वेशन बॉल टू रन 13 बॉल आणि 13 धावा. फर्स्ट इनिंगमध्ये चांगली बॅटिंग झाली नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्याच धावा इम्पॉर्टंट राहिल्या, परंतु त्या धावा आता रोखता येत नाहीत. थांबून खेळण्याचा प्रयत्न, कट केला फिल्डर त्या ठिकाणी, परंतु त्याच्या डोळ्यासमोर अगदी कटचा फटका. नेत्र दीपक वेट अँड वॉच डिपिश कव्हर पॉइंट बॉर्डरलाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती हा येणारा चौकार आणि अशा पद्धतीने इक्वेशन चेंज होत असताना 36 लक्ष धावा झालेल्या टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावा 27 आणि येणारे 12 बॉलमध्ये बनवायच्या धावा 9. सध्या मी नागाव संघाची क्षमा व्यक्त करतोय, कारण नागाव संघ कधीच या क्रीडांगणावरती पोहोचला होता. आज शेड्यूलनुसार थोडेसे आपण मागे आहोत, त्याच्यामुळे नागाव आणि त्यांच्या अपोजिट मॅच थोडीशी उशिरा लागेल. 12 आणि 9चं इक्वेशन आहे. 12 चेंडू 9 धावा. 2 षटकाराने जर मॅच फिनिश केली तर तब्बल रुपेश शिसवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल, जे आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा आहे. गडातले तब्बल तुम्हाला 8 संघ पाहायला मिळाले. त्यातले 2 संघ टेबल टॉप करून टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालेत आणि आजच्या दिवसामध्ये 4 संघ कल्याण डोंबिवली विभागातले. वाडेगर संघ परास्त झाला. नेक्स्ट मॅच मध्ये ही खरं तर कल्याण डोंबिवली मधले 2 संघ आहेत आणि नागाव संघ सुद्धा कल्याण डोंबिवलीलाच बिलॉंग करतो. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. ऑन साइडला चाललाय बॉल, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल आता कंप्लीट झाली. आता क्षेत्ररक्षण ॲक्युरेट झालं. प्युअर फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली फिल्डरच्या माध्यमातून. तिथनं पाहायला मिळते सिंगल. आता एकेरी दुहेरी धावसंख्या जरी एकवटली ना तरी आई गावदेवी आपटी संघ आरामात या मॅच मध्ये पुढे जाऊ शकतो, परंतु त्यांना जर अडथळे आणायचे असतील ना तर लागोपाठचे विकेट आणि लागोपाठचे डॉट बॉल ते रेशो वाढले तरच कदाचित या धावसंख्या रोखू शकतात. आता 11 मध्ये फक्त बनवायचे 8 लक्ष या मॅच मध्ये 36 धावसंख्येचं होतं. वॉटर बॉल, परंतु हिट विकेट. थोडेसे मागे गेले खेळण्यासाठी, बॉडीचा समतोल राखू शकला नाही, जास्तच मागे गेले आणि पाय कदाचित स्टंपला लागला असावा. हिट विकेटच्या स्वरूपात संकेत बाद. चला अमर ठाकूर आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. स्वागत आहे तुमचं बदलापूर नगरीमध्ये. आज नित्य आले पण या नावानं संघ खेळतोय. बंटी मेहर जे संघाचे पुरस्कार आहेत. टॉससाठी आपण इन्व्हाइट करतोय टीम दिवा. बघा सुमित, तुम्हाला विनंती आहे. हिट विकेट झाले. थोडेसे मागे गेले खेळण्यासाठी. जो उजवा पाय होता तो स्टंपला लागला आणि हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाले संकेत. 10 चेंडू 8 धावा. हे इक्वेशन मी तेच म्हटलं की जर कदाचित या धावसंख्येला आलेख जर लावायचा असेल ना तर त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे, ज्या गोष्टी आम्ही म्हणत होतो की या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल किंवा विकेट आले ना तर कदाचित या मॅचला रिटर्न आणू शकते संघ भाईजान कुळगाव. आताही चांगला बॉल होता. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हाफ पूल करतात. डीप मध्ये चाललाय बॉल. फिल्डरने आता ही मिस्टेक केली, तिसरी मिस्टेक या इनिंग मधली आणि तिथेच 2 धावा बघता क्षणी कंप्लीट झाल्या. याच ज्या मिस्टेक आहेत ना त्या याच मिस्टेक खरं तर भोगाव्या लागतील आता संघ भाईजान कुळगावला, कारण तुम्हाला 36 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये जास्त धावा गेल्या, या ओव्हरमध्ये धावा सेव्ह होत आहेत, तर तुम्हाला गोलंदाजाला सहकार्य करायचं आहे. तिथे अजून एक मिस्टेक झाली आणि तिथनं धावा 2 येतात.
चांगला बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, क्विकली ऍक्शन होती या बॉलवरती. तुम्ही पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर जो वेग होता ना तो वेग प्रचंड होता. त्या कारणास्तव सिमेंट विकेट आणि नेव्हिया बॉल पडल्यानंतर थोडासा खालीच राहतो ते आपण पाहिलं. बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. जर कदाचित 45 या 48 धावसंख्येचा टार्गेट असतं ना डिफेंड करण्यासाठी, तर भाईजान कुळगावने त्या धावसंख्या जीवाच्या आकांताने कव्हर केल्या असत्या. परंतु जिथे मिस्टेक झाली, जिथे दुसऱ्या ओव्हरमध्ये अरबाजच्या विरोधात जास्त धावा आल्या ना, तिथेच कुठेतरी हा संघ थोडासा अडचणीमध्ये राहिला. परंतु त्या ओव्हरला कव्हर करतो यश. फुल टॉस बॉल ऑन साईडला ताकदीच्या वापराने टर्न केला गॅपमध्ये, अगदी परफेक्टली हा बॉल वाईड स्ट्रॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. इक्वेशन पूर्ण चेंज होत आहे. फक्त 2 धावसंख्येची गरज. यानंतर जो सामना आहे, विनंती करेन टीम दिवा सात चेंडू फक्त 2 धावसंख्येची गरज. 2 धावसंख्येची गरज. सरळ खेळलाय, सरळ मारलाय बॉल. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा प्रवास या ठिकाणी करतील जरूर. दुसरीचा प्रयत्न केलाय. स्ट्रायकिंगवरती फेकी आली आहे. फेकी हातामधनं निसटली आणि एक षटक ठेवत असताना हा सामना जिंकलाय आई गावदेवी आपटी टीमने परास्त करत असताना भाईजान कुळगावला.